पौष महिना सुरू होता. अनेक दिवसांपासून आकाश दाट धुक्याने झाकलेले होते. थंड वारा इतका बोचरा होता की श्वास घेतानाही छातीत कळ उठत होती. सकाळपासूनच काळे ढग दाटून आले होते. दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला. भीमनगरच्या कच्च्या रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला. गटारातील पाणी तुडुंब भरून वाहू लागले आणि गल्ली बोळातून थंड वारा सुसाट सुटला. झोपडी बाहेर एक जुना पाणीपुरीचा हातगाडा उभा होता. झोपडीत गणेश आणि त्याची पत्नी वैशाली चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते. अहो, हा वारा बघा ना. दाराला लावलेली फाटकी चटई सुद्धा थरथर कापते आहे. आणि हा पाऊस आज काही थांबेल असं वाटत नाही. बाहेर रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलंय. सर्वत्र चिखल झाला आहे. अशा हवामानात तुम्ही हातगाडा कसा लावणार? या अशा वादळात तुमच्याकडे कोण येणार? अगं वैशाली, मला या थंडीची भीती नाही. थंडीच्या दिवसात लोक गरमागरम काहीतरी खाण्यासाठी बाहेर पडतातच, पण हा पाऊस हा तर रस्तेच वाहून नेतो. एवढ्या चिखलात कोण थांबून पाणीपुरी खाणार? अहो बाबा, मला खूप भीती वाटते आहे. ढग खूप मोठ्या आवाजात गडगडत आहेत. त्यात आपल्या खिडकीची काचही फुटलेली आहे. थंड वारा आत येत आहे. मला खूप थंडी वाजते आहे. अरे बाळा, ढगांचा हा आवाज लोकांना घाबरवण्यासाठी नसतो. तो फक्त एवढंच सांगतो की आकाश अजूनही जिवंत आहे आणि आपणही त्याच्यापेक्षा काही कमी नाही. आपणही जिवंत आहोत आणि जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हार मानणार नाही. झोपडीच्या एका कोपऱ्यात एक जुनी कापडी पिशवी पडली होती. त्यामध्ये उधारीच्या पावत्या होत्या. सावकाराची बाकी, किराणा दुकानदाराचा हिशोब, प्रत्येक कागद जणू गणेशच्या वाढत्या चिंतेची साक्ष देत होता. अहो, मी अनेक दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट विचारायची ठरवत होते, पण प्रत्येक वेळी तुमचा चेहरा पाहून थांबायचे. खरं खरं सांगा, महादेव सावकाराचं आपल्याकडे नेमकी किती देणं बाकी आहे? अहो, फक्त रक्कम सांगू नका, सगळं खरं खरं सांगा. म्हणजे या ओझ्यात मीही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहीन. अगं वैशाली, मूळ कर्ज 40,000 रुपये होतं. हातगाडा घेतला तेव्हा वाटलं होतं 2 हंगामात सगळं फेडून टाकीन, पण दर महिन्याला व्याज वाढतच गेलं. आता ते 55,000च्या पुढे पोहोचलं आहे. महादेव सावकार प्रत्येक वेळी म्हणतो, गणेशा, तू मेहनती माणूस आहेस, पैसे नक्की परत करशील. पण त्याच्या डोळ्यात विश्वासापेक्षा हिशोबच जास्त दिसतो. अगं, मला कर्जाची भीती नाही, पण एक दिवस त्याने माझा हातगाडा जप्त केला तर? तो हातगाडा माझ्यासाठी फक्त लाकूड आणि चाकांचा नाही, तो माझा स्वाभिमान आहे, माझ्या संसाराचा आधार आहे. अहो, काल मी किराणा दुकानदार गोविंदरावांकडे गेले होते. त्यांच्या सुनेने माझ्याकडे इतके विचित्र नजरेने पाहिलं, जणू आम्ही उधार मागायला नाही, भीक मागायला गेलो होतो. तिच्या नजरेत दयाही नव्हती, फक्त टोमणे होते. मला खूप वाईट वाटलं. अहो, आपण अजून किती दिवस असंच मान खाली घालून जगायचं? अगं, त्यांचे 7,000 रुपये बाकी आहेत आणि खरं सांगायचं तर आता त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहण्याचंही धाडस होत नाही. प्रत्येक वेळी मी त्याला सांगतो, दादा, पुढच्या आठवड्यात पैसे देतो, पण आठवडा येतो, कमाई मात्र येत नाही. कधी कधी असं वाटतं वैशाली, माणूस जेव्हा उधारीवर जगू लागतो ना, तेव्हा त्याची झोप सुद्धा उधारीचीच होते. मनाला कुठे शांतता मिळत नाही. अहो, हा पाऊस असा सुरू राहिला तर तुमची कमाई होणार नाही. घरात धान्य, पैसा काहीच उरणार नाही. हा पाऊस आणि त्यात ही कडाक्याची थंडी आपल्याला अजूनच त्रास देणार आहे. मला तर काही समजत नाही, ही कसली अडचण आहे. देव आपली अशी परीक्षा का पाहतो आहे? देवाकडे एकच प्रार्थना आहे, उद्या तरी हा पाऊस थांबावा. थंडी तर आपण कसं बसं सहन करू आणि त्यात सावकाराचं व्याजही थोडं कमी झालं असतं तर निदान थोडासा दिलासा तरी मिळाला असता. आता काही सुचत नाही, फक्त एवढीच आशा आहे की उद्या काहीतरी चांगलं घडेल. अहो, लवकर करा. बघा,
घराचा हा कोपरा पूर्ण भिजला आहे. जर सगळं सामान भिजलं तर आपण पाणीपुरीचा गाडा कसा लावणार? हे पीठ, हे सगळे मसाले सगळंच खराब झालं तर आपल्या संसाराची सगळी पुंजी वाया जाईल. तुम्हाला समजत नाही का? हे फक्त पावसाचं पाणी नाही, हे आपल्या उदरनिर्वाहालाच वाहून नेईल. अगं वैशाली, मला सगळं समजतंय. पावसाचा प्रत्येक थेंब जणू विचारतो आहे, तयार आहेस का? पण ऐक, घाबरून काहीही थांबत नाही. आपण आताच वर पोती टाकू, त्यावर मातीचा थर देऊ. जोपर्यंत आपल्या हातात ताकद आहे तोपर्यंत हे घर कोसळू देणार नाही. आणि समजा कोसळलंच तरी आपण ते पुन्हा उभं करू. हे घर मातीचं असेल पण आपलं धैर्य दगडासारखं आहे. अहो बाबा, आपण सगळं सामान खाटेवर ठेवूया, म्हणजे निदान थोडंफार तरी वाचेल. खाटेवर थोडी जागा आहे, आपण तिघं खाली झोपू, पण सामान सुरक्षित राहील. बाबा, तुमची आणि आईची मेहनत वाया जाता कामा नये. अगं माझी लाडकी लेक, किती समजूतदार झाली आहेस तू. आपण असंच करू, पण तू अजिबात घाबरू नकोस. तुझे आई बाबा तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाहीत. हा पाऊस आणि ही थंडीही काही दिवसांचीच आहे. या सगळ्यात सर्वात धाडसी जर कोणी असेल तर ही माझी मुलगी आहे. घराच्या बाहेर सर्वत्र चिखलच चिखल झाला होता. पाऊस अखंड कोसळत होता. गणेशचा पाणीपुरीचा हातगाडा एका बाजूला कलंडून भिजत उभा होता. जणू तोही परिस्थितीच्या ओझ्याखाली थकून गेला होता. अगं वैशाली, मी हातगाडा आत घेऊन येतो. तो असा पावसात भिजताना माझ्याने पाहवत नाही. हाच तर आपल्या संसाराचा आधार आहे. तो असा सडत पडलेला मी पाहू शकत नाही. जर हा हातगाडा खराब झाला ना वैशाली, तर फक्त लाकूड कुजणार नाही, तर आपल्या उद्याचं भविष्यही कुजून जाईल. आजारपणामुळे माणूस एकदाच खचतो, पण रोजीरोटीचं साधनच हिरावलं गेलं तर तो रोज थोडा थोडा तुटत जातो. मी लगेच परत येतो. फक्त हातगाडा ओढून आत आणायचा आहे. तू दार उघडच ठेव आणि जर माझा पाय घसरला तर लगेच हाक मार. अहो, तुम्हाला वेड लागलंय का? बाहेर बघा, किती मुसळधार पाऊस पडतो आहे. अशा पावसात हातगाडा घरात आणलात तर तो ठेवणार कुठे? अहो, आपलं घर आधीच किती लहान आहे. कसंबस आपण तिघं त्यात राहतो. हातगाडा पूर्ण भिजलाय, त्याच्या चाकात चिखल भरलाय. तो घरात आणलात तर सगळा कोपरा ओला होईल. जे थोडंफार सामान वाचलं आहे तेही खराब होईल. त्यावर झाकण्यासाठी नीट ताडपत्री सुद्धा नाही. आणि तुम्ही स्वतः पूर्ण भिजून जाल. तुम्हाला काही आजार झाला तर मग आमचं काय होईल? हट्ट करू नका, आधी स्वतःची काळजी घ्या. पण गणेशने वैशालीचं काहीच ऐकलं नाही. तो हातगाडा वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करू लागला. मात्र सतत 3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे हातगाड्याची चाकं चिखलात खोलवर रुतून बसली होती. त्याने पूर्ण ताकद लावली, पण हातगाडा जागेवरून किंचितही हलला नाही. सलग 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गणेशला हातगाडा लावता आला नव्हता. घरात ना पैसे उरले होते ना धान्य. त्यात सावकाराचं व्याजही भरता येत नव्हतं. प्रत्येक दिवसागणिक कर्जाचं ओझं अधिकच वाढत होतं. या चिंतेमुळे गणेशला रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. अहो, आणखीन किती वेळ असे जागत बसणार आहात? खूप रात्र झाली आहे. तुमची तब्येत आधीच बरी नाही. अशी रात्रभर जागरण केली तर ती अजून बिघडेल. आता थोडी विश्रांती घ्या. आपली चिमुकली गौरी बघा, ढगांच्या गडगडाटामुळे किती घाबरली आहे. प्रत्येक विजेच्या कडकडाटाला ती दचकून माझ्या जवळ येते. तुम्ही तिच्या शेजारी जाऊन झोपा. तिला तुमच्या मिठीत घ्या. तुमचा सहवास मिळाला की तिची भीतीही कमी होईल आणि तुमच्या मनालाही थोडा आधार मिळेल. अगं वैशाली, तू गौरी जवळच थांब. मी थोड्याच वेळात येतो. माझ्या लेकीला अशा संकटात पाहवत नाही आणि तुलाही नाही. माझंच नशीब फुटकं आहे. स्वतःच्या मुलीला सुखाचं आयुष्यही देऊ शकत नाही. तू आज जा, मी लगेच येतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थोडा ओसरला. तेवढ्यात महादेव सावकार संतापलेल्या चेहऱ्याने गणेशच्या झोपडीसमोर येऊन उभे राहिले. अरे गणेशा,
आता पुरे झाले तुझे बहाणे. खराब हवामान फक्त तुझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. मग सगळ्यांनीच पैसे देणं बंद करायचं का? माझे पैसे परत दे. अजून किती दिवस मला टाळत राहणार आहेस? आता मला स्पष्ट हिशोब हवा. अहो सावकार, मी पळून जात नाही. रोज तुमच्या समोर उभा राहतो. माझी नियत खराब असती तर मी हे गाव कधी सोडलं असतं. फक्त 2 आठवड्यांची मुदत द्या. ऊन पडलं की मी पुन्हा हातगाडा लावीन. जे काही कमवेन त्यातून सर्वात आधी तुमचेच पैसे फेडेन. तुमचं कर्ज माझ्यासाठी ओझं नाही, ती माझी जबाबदारी आहे. अरे, मला तुझ्या जबाबदारीशी काही देणं घेणं नाही. मला माझी रक्कम हवी आहे. जर तू पैसे फेडू शकत नशील तर हा हातगाडा मी आताच घेऊन जातो. माझे पूर्ण पैसे मिळेपर्यंत हा हातगाडा तुला परत मिळणार नाही. लक्षात ठेव, माझाही संसार आहे. मलाही लोकांना कर्ज द्यायचं असतं. तुझ्या भरोशावर मी माझं काम बंद ठेवू शकत नाही. अहो सावकार, तुम्ही हातगाडा घेऊन जा. तुम्हाला थांबवण्याची माझी ताकद नाही. पण एक गोष्ट मात्र खरं सांगतो, माझ्या कमाईचं एकमेव साधनच जर माझ्याकडून निघून गेलं तर तुमचे पैसे मी फेडणार तरी कसे? आधीच कडाक्याची थंडी आहे, त्यात हा सततचा पाऊस. अशा हवामानात कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. दिवसभर हातगाड्याजवळ उभा राहिलो तरी एकही ग्राहक फिरकत नाही. घरची चूल पेटवणं सुद्धा कठीण झालं आहे. सावकार, मी प्रामाणिक माणूस आहे म्हणून तुमच्या समोर खोटे बहाणे करू शकत नाही. अरे गणेशा, तुझ्या याच बोलण्याला भुलून मी आधीच तुला खूप उधार दिलं आहे. आता हे समजू नकोस की दुःखाची कहाणी सांगून पुन्हा सुटशील. मला तुझं रडगाणं ऐकायचं नाही. तू पैसे कुठून आणशील याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण जर तुला तुझा हातगाडा परत हवा असेल तर व्याजासकट पूर्ण रक्कम घेऊन ये. नाहीतर हा हातगाडा मोडून टाकीनच. शिवाय तुझ्यावर न्यायालयात दावाही दाखल करीन. नीट लक्षात ठेव. इतकं बोलून महादेव सावकारने आपल्या माणसांना बोलावलं आणि गणेशचा हातगाडा उचलून नेण्याचा आदेश दिला. क्षणातच गणेशच्या हातून त्याच्या उदरनिर्वाहाचा शेवटचा आधारही निसटून गेला. सलग 3 दिवस घराची चूल पेटली नव्हती. बाहेर मुसळधार पाऊस अखंड कोसळत होता. झोपडीभोवती पाणी साचू लागलं होतं. जणू संकटाने चारही बाजूंनी त्यांच्या संसाराला वेढा घातला होता. थंडी इतकी बोचरी होती की जाड कमळाच्या आतही शिरत होती आणि छातीत सुई टोचल्यासारखी वेदना होत होती. अहो, आज खरंच घरात खायला काहीच उरलेलं नाही. पीठ संपलंय, तांदूळही संपलेत. त्यात हा पाऊस थांबायचं नावच घेत नाही. चहूकडे पाणीच पाणी झालं आहे. आपल्या चिमुकल्या गौरीला आता खायला तरी काय द्यायचं? अजून किती दिवस आपण तिला फक्त समजावून झोपवायचं? तिच्या डोळ्यातले प्रश्न आता पाहवत नाहीत, पण त्यांची उत्तरं माझ्याकडेही नाहीत. अगं, आज आपण दोघं जेवणार नाही. थोडेसे हरभरे शिल्लक आहेत आणि जे काही पाणीपुरीच्या पुरी पावसापासून वाचले आहेत ते गौरीला दे. ती लहान आहे, आधी तिचं पोट भरलं पाहिजे. आपण उपाशी राहिलो तरी चालेल, त्याची सवय झाली आहे. पण आपल्या लेकीला उपाशी झोपू देऊ नकोस. थोडासा खाऊ बाजूला बांधून ठेव. रात्री तिला भूक लागली आणि ती रडू लागली तर तिला गोष्ट सांगता सांगता ते खाऊ घाल. म्हणजे तिला वाटेल की खेळता खेळता खाऊन झालं. वैशाली, भूक फक्त पोटात लागत नाही, ती माणसाच्या मनालाही पोखरते. आपणच जर घाबरलो, खचलो आणि हार मानली तर ही भूक आपल्याला आतून पूर्णपणे रिकामं करून टाकेल. म्हणून धीर सोडायचा नाही. मग काही दिवसांनी परिस्थिती इतकी भीषण झाली की झोपडीच्या आत मानेपर्यंत पाणी साचलं. घरातील भांडी, सरपण, फाटकी घोंगडी सगळंच पाण्यात बुडू लागलं. अखेरीस नाईलाजाने गणेश, वैशाली आणि गौरी यांनी कसाबसा दरवाजा ढकलून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाहेर मुसळधार पाऊस तितक्याच निर्दयपणे कोसळत होता. काळ्याकुट्ट रात्रीत ते तिघेही चिंब भिजत उभे होते. क्षणातच स्वतःच्या घरातूनच ते बेघर झाले होते. अहो, आपलं घर तर गवत, बांबू आणि लाकडांचं होतं. त्यात नदीच्या अगदी काठावर या सततच्या पावसाने सगळंच वाहून नेलं.
थंडी ही खूप वाढली आहे. आता आपण काय करायचं? आधी हातगाडा गेला, मग रोजी गेली आणि आता घरही गेलं. देवाने आपल्या नशिबात एवढंच दुःख लिहिलं आहे बहुतेक. वैशाली, खूप रात्र झाली आहे. इथून जवळच रामभाऊ काका राहतात. ते नेहमी माझ्या हातगाड्यावर पाणीपुरी खायला यायचे. आमची चांगली ओळख आहे. चला त्यांच्या घरी जाऊया. ते आपल्याला नक्की नाही म्हणणार नाहीत. निदान आजची रात्र तरी आपल्याला आसरा देतील. सकाळ झाली की आपण पुन्हा काहीतरी मार्ग काढू. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तू आणि गौरी सुरक्षित असणं. मग थोड्याच वेळात गणेश आपल्या कुटुंबासह रामभाऊ काकांच्या घरासमोर पोहोचला. थंडीने ते तिघेही कुडकुडत होते आणि पावसाने पूर्ण भिजले होते. अहो रामभाऊ काका, माझं घर गवत, बांबू आणि लाकडांचं होतं. या सततच्या पावसाने ते पूर्ण कोसळलं. घरात पाणी शिरलं. आमचं सामान, कपडे सगळंच भिजून गेलं. तुम्ही मला चांगलं ओळखता. कितीतरी वेळा तुमच्याकडे पैसे नसले तरी मी तुम्हाला हसत हसत मोफत पाणीपुरी खाऊ घातली. पण आज मी फक्त एकच विनंती करतो, माझ्या कुटुंबाला एका रात्रीचा आसरा द्या. थंडी खूप वाढली आहे आणि पाऊसही थांबायचं नाव घेत नाही. अरे गणेशा, तू जे काही केलंस ते तुझ्या मनाने केलंस. मी तुला कधी मोफत पाणीपुरी द्यायला सांगितलं होतं का? मी तुला कोणताही आसरा देऊ शकत नाही. माझ्या घरात आधीच माझी सून, मुलगा आणि नातवंड आहेत. त्यांची काळजी घेणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. तू तुझी सोय दुसरीकडे बघ. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. रामभाऊ काकांचे हे शब्द ऐकताच गणेशच्या मनातली शेवटची आशाही संपली. अहो, आता आपण कुठे जायचं? रामभाऊ काकांनीही आपल्याला स्पष्ट नकार दिला. पाऊस आणखीन जोरात पडतो आहे. या थंडीत आपल्या चिमुकल्या गौरीला काही झालं तर? आपल्या गौरीला खूप थंडी वाजते आहे. अगं वैशाली, काळजी करू नकोस. माझा जिवलग मित्र इथून थोड्याच अंतरावर राहतो. त्याच्या कठीण काळात मी त्याला खूप मदत केली होती. तो आपल्याला कधीच नकार देणार नाही. त्याचं घरही मोठं आहे. आपण तिथे सहज राहू शकतो. कदाचित तोपर्यंत पाऊसही थांबेल. चल, वेळ घालवू नको. आपण लगेच तिकडे जाऊया. गणेश आपल्या कुटुंबासह मित्राच्या घरी पोहोचला. दार ठोठावताच रमा वहिनी बाहेर आल्या. अगं रमा वहिनी, आज मी फार मोठ्या संकटात आहे. या सततच्या पावसाने आणि कडाक्याच्या थंडीने माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. म्हणून तुमच्याकडे आधाराच्या आशेने आलो आहे. तुम्हाला आठवत असेल, तुमची तब्येत बिघडली होती तेव्हा मी महिनाभर तुमच्या घरी किराणा पोहोचवत होतो. आज मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझी पत्नी आणि माझी लहान मुलगी, त्यांच्यासाठी एका रात्रीचा आसरा द्या. अहो गणेश भाऊ, तुम्ही जे काही केलं तो तुमचा स्वतःचा निर्णय होता. आता माझ्याकडे मदत मागू नका. माझं घरही फार मोठं नाही. तुम्हाला ठेवू तरी कुठे? आणि अशा मध्यरात्री दार ठोठावू नका. लोकांची शांत झोपमोड होते. तुम्ही दुसरीकडे जा. इथे तुमच्यासाठी जागा नाही आणि मला माझ्या आयुष्यात आणखीन कोणतीही अडचण नको आहे. रमा वहिनींनी दार बंद करताच गणेश आणि त्याचं कुटुंब पुन्हा मुसळधार पावसात उभं राहिलं. अहो, खरंच का हो? या जगात आपलं असं कोणीच नसतं. सुखाचे दिवस होते तेव्हा सगळे हसत बोलत जवळ यायचे. पण आज संकट आलं तर प्रत्येकाने आपापली दारं बंद केली. अगं वैशाली, सुखात सोबत उभं राहणारे अनेक जण भेटतात, पण दुःखाच्या काळात हात धरून उभा राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने आपला असतो. पण ऐक वैशाली, मी मनात कोणाविषयी कटुता ठेवणार नाही. मनात जर थंडी साचू दिली तर हा पाऊस आपल्याला बाहेरून नाही तर आतून मोडून काढेल. आज आपण झाडाखाली बसलो आहोत, उद्या एखाद्या मजबूत घराच्या चार भिंतीत असू. आजची वेळ ही फक्त आपल्या संयमाची परीक्षा आहे. उद्या या परीक्षेचं फळही नक्की मिळेल. त्या रात्री गणेश आपल्या कुटुंबासह एका मोठ्या झाडाखाली आसरा घेऊन बसला होता. पाऊस आणखीन जोरात कोसळू लागला. थंडी हाडांपर्यंत भिनत होती
अंग चोरून एकमेकांना बिलगून आणि कुडकुडतच त्यांनी ती रात्र कशी बशी काढली. सकाळी गणेशचे डोळे उघडले तेव्हा त्याला थोड्याच अंतरावर एक वृद्ध आजी दिसली. त्यांचे हात थरथरत होते, कंबर पूर्णपणे वाकली होती, तरीही त्या हट्टाने सरपणाच्या मोळ्या बांधत होत्या. अगं आजी, तुम्ही एवढे कष्ट का करत आहात? ही एवढी मोठी आणि जड लाकडं कशाला उचलता? ती खूप जड आहेत. तुमचं शरीरही खूप अशक्त दिसतंय. असं करू नका आजी. सांगा, मी तुमची मदत करतो. फक्त मला काय करायचं ते सांगा. अरे मुला, काय सांगू तुला? हाच माझा व्यवसाय आहे. हाच माझ्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. ही सरपणाची लाकडं विकूनच माझ्या 2 वेळच्या भाकरीची सोय होते. मलाही एक मुलगा होता. त्याला मोठं व्हावं म्हणून शहरात शिकायला पाठवलं. माझ्याकडे जे काही होतं ते सगळं त्याच्या शिक्षणावर खर्च केलं. वाटलं होतं तो शिकून मोठा होईल आणि म्हातारपणी माझा आधार बनेल. पण तो एकदा शहरात गेला, तो पुन्हा कधीच परत आला नाही. कदाचित त्याला त्याची ही वृद्ध आई आता आठवतही नसेल. मुला, हा माझा नाईलाज आहे. शरीर साथ देईल किंवा नाही, पण पोटाला रोज भाकरी लागतेच. पण तुम्ही सांगा, या मुसळधार पावसात झाडाखाली का बसलात? ही चिमुकली थंडीने कुडकुडत आहे. तुमचं घर नाही का? अगं आजी, काय सांगू, मी पाणीपुरी विकून संसार चालवत होतो. वाटलं होतं मेहनतीच्या जोरावर आयुष्य बदलेल, पण या सततच्या पावसाने सगळंच हिरावून घेतलं. ना धंदा झाला, ना सावकाराचं व्याज भरता आलं. कर्ज वाढतच गेलं. आमचं कच्चं घरही पावसाचा मारा सहन करू शकलं नाही. ते अर्धवट कोसळलं. अनेकांकडे मदतीची याचना केली, पण कुणीच हात पुढे केला नाही. म्हणून आज आम्ही या आकाशाला छप्पर मानून इथे बसलो आहोत. अरे मुला, तुम्ही सगळे माझ्याबरोबर माझ्या घरी चला. मी एकटीच राहते. तुझ्या रूपाने मला मुलगा मिळेल, तुझ्या पत्नीच्या रूपाने सून आणि या गोजिऱ्या लेकीच्या रूपाने नात मिळेल. मला हे माझ्याच माणसांनी दूर केलं होतं. तसं झालं नसतं तर कदाचित आपली भेटही झाली नसती. म्हणून नेहमी लक्षात ठेव मुला, देव जे काही करतो ते शेवटी आपल्या भल्यासाठीच करतो. संपूर्ण कुटुंब आजींसोबत त्यांच्या छोट्याशा मातीच्या घरात पोहोचलं. घर साधं होतं, पण मायेने आणि आपुलकीने भरलेलं होतं. आजींनी त्यांना उबदार घोंगड्या दिल्या. चुलीवर आग पेटली. हळूहळू थंडीने गोठलेले हातपाय सहील होऊ लागले. चुलीच्या धुरकट उभेत त्यांच्या मनातही नव्या आशेची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. अगं आजी, तुम्ही राग मानणार नसाल तर एक गोष्ट सांगू का? आजपासून जंगलातून लाकूड आणून विकायचं काम मी करेन. या वयात तुम्ही इतकी कष्टाची कामं करू नका. तुम्ही फक्त घर सांभाळा आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या. हो आजी, आणि मी पुन्हा गावाच्या चौकात पाणीपुरी विकायला सुरुवात करेन. आम्ही दोघं मिळून हा संसार उभा करू. आजी, तुम्ही आम्हाला फक्त आसरा दिला नाही तर जगण्याची नवी उमेद दिलीत. आमच्यासाठी तुम्ही देवासारखे आहात. तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हो मुलांनो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला तर इतकंच पुरेसं आहे की इतक्या वर्षांनी या घरात पुन्हा माणसांचे आवाज घुमतील. माझ्यासाठी यापेक्षा मोठं सुख दुसरं काही नाही. त्या दिवसापासून वैशाली रोज गावाच्या चौकात पाणीपुरी विकू लागली. गणेश जंगलातून सरपण आणून त्याच्या मोळ्या बांधून विकू लागला. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरची चूल पुन्हा रोज पेटू लागली. आजींच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद परतला. दुसरीकडे महादेव सावकाराचा अहंकारच त्याच्या विनाशाचं कारण ठरला. चुकीच्या व्यवहारामुळे त्याचा सगळा व्यवसाय बुडाला. मग काही दिवसांनी गावात एक भयंकर साथीचा आजार पसरला. लोक एकमेकांपासून दूर राहू लागले. पण गणेशचं कुटुंब आजींच्या छोट्याशा घरात सुरक्षित होतं. साधं आयुष्य, प्रामाणिक मेहनत आणि समाधान यांच्याच बळावर ते पुन्हा आनंदाने जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, कधी कधी आयुष्यात जे तुटतं तेच नव्या वाटेची सुरुवात ठरतं.
गणेशचं घर कोसळलं नसतं, आपल्या माणसांनी त्याला नाकारलं नसतं, तर कदाचित त्याला आजींसारखं प्रेमळ कुटुंब कधीच मिळालं नसतं. म्हणूनच म्हणतात, देव जे काही करतो ते शेवटी आपल्या भल्यासाठीच करतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.